बीड जिल्ह्यातल्या एका तालुक्यातील एका गावामध्ये दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीचा दौरा केला। तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही NDRFचे सर्व निकष तोडून सर्व शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत सरसकट मदत करणार। तर त्याच दिवशी मी आपल्या वाहिन्यांना कुणी माझी मुलाखत बाईट घेतली, त्या दिवशी सांगितलं की आदरणीय पालकमंत्र्यांनी जर सरसकट NDRFचे नियम तोडून 3 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना माझं अनुदान दिलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार। बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं आज आपल्या माध्यमातून परत सांगतो की त्यांनी जर 3 हेक्टरपर्यंत सरसकट माझ्या शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार। नाही तर बीड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी उत्सुकता लोकात आहे की कधी निवडणूक लागते आणि एकदा आम्ही बीड जिल्ह्याला ज्या पद्धतीने लोकसभेचा निकाल दिला त्या पद्धतीने एकदा बीड जिल्ह्याचा निकाल आम्ही कधी विधानसभेचा लावतो त्याच्यासाठी लोक उत्सुक आहेत। त्याच्यामुळं स्वाभाविकच आहे, ज्यावेळेस बीड जिल्ह्याचा निकाल लोकसभेचा लागला तेव्हापासून लोकांची गर्दी आमच्याकडे बऱ्यापैकी रोज चालू आहे की आम्हाला उमेदवारी पाहिजे, आम्हाला उमेदवारीची प्रत्येक मतदारसंघामध्ये मागणी जास्त आहे। त्याच्यावर विचार पक्ष योग्य करेल आणि योग्य उमेदवाराला उमेदवारी देईल। आता तुम्ही परळीच्या बाबतीत बोललात तर परळीच्या बाबतीत असा काही आणखी निर्णय पार्टी लेवलवर झालेला नाही आहे, पण आता ज्या त्या पक्षाची मागणी असणं स्वाभाविक आहे। त्याच्यामुळं त्यांनी काँग्रेसवाल्याची मागणी करत असताल ते वरच्या लेवलवर ठरेल ती जागा कोणाला सोडायची, ती जागा सुटल्याच्या नंतर उमेदवार कोण ह्याच्यावर चर्चा होईल। मनोज जरांगे पाटील सातत्याने आता घोंगडी बैठका घेताना पाहायला मिळतात, परंतु ज्यावेळेस परळीमध्ये घोंगडी बैठक घेण्याकरता मनोज जरांगे पाटील दाखल झाले त्यावेळेस त्यांची आदल्या रात्री भेट जी आहे ती तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली। काय वाटतं, घाबरलेल्याची परिस्थिती आहे? नाही, हा प्रश्न माझ्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे की तुम्ही का आता तुम्हाला भेट घ्यावं वाटली रातचं। त्यांनी रात्री भेटी का घेते ते मला माहीत नाही, पण ती रात्री भेट घेतलेली मी पण पाहिली आणि आदरणीय मनोजदादांनी पण सांगितलं की त्यांनी भेट घेतली। मी आधी त्यांची काय भेट नाही किंवा माझं त्यांचा टॉक नसल्यामुळे मला ते कळलं नाही त्यांनी का भेट घेतली ती। जसं मला कळलं तसं मी आपल्याला कळवतो त्यांनी भेट काय घेतली। परंतु मराठवाड्यामध्ये आता ओला दुष्काळ आहे, संपूर्ण मराठवाड्यातला शेतकरी हवालदिल आहे। खरं तर पाऊस मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात पडलेला आहे। एकीकडे कृषी मंत्री जे आहेत ते अभिनेत्रींना त्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांना बोलवतात आणि तिथे नाच गाण्याचा कार्यक्रम जो आहे तो ठेवला जातो। दुसरीकडे संभाजीराजे जे आहेत ते त्यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात। बीड जिल्ह्याचे तुम्ही खासदार आहात, कृषी मंत्र्यांचं हे वागणं बरोबर आहे का? नाही, सर्वात महत्त्वाचा विषय आमच्याला निसर्गाची आमच्या जिल्ह्यावर अवकृपा आहे। मराठवाड्यातलाच माझा जिल्हा आहे। मराठवाडा विभागाला जशा पद्धतीनं दुष्काळी परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं आज बीड जिल्ह्याला पण आमच्याकडे कधी पाऊस कमी असतो म्हणून दुष्काळ असतो, तर कधी एखाद्या वेळेस एवढा अति पाऊस होतो की एका रात्रीच अतिवृष्टी होती, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीनं कुठल्या लाईनवर शेती करावी हे सुद्धा कळत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण होती आणि या अडचणीतून काम करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचं काम होत नाही आहे। याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक आश्वासन पण दिलं। त्या दिवशी एका बीड जिल्ह्यातल्या एका तालुक्यातील एका गावामध्ये दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीचा दौरा केला। तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही NDRFचे सर्व निकष तोडून सर्व शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत सरसकट मदत करणार। त्याच दिवशी मी आपल्या वाहिन्यांना कुणी माझी मुलाखत बाईट घेतली, त्या दिवशी सांगितलं की आदरणीय पालकमंत्र्यांनी जर सरसकट NDRFचे नियम तोडून 3 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना माझं अनुदान दिलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार। बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं आज आपल्या माध्यमातून परत सांगतो की त्यांनी जर 3 हेक्टरपर्यंत सरसकट माझ्या शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार। परंतु कृषी मंत्री संवेदनशील वाटतात का? ज्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये महिला नाचवल्या जातात आहेत, नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला जातो, तिथे अभिनेत्री मोठ्या मोठ्या बॉलिवूडच्या सिनेतारका बोलवल्या जातात। हा जो विषय आहे हे काही नवीन नाही ना, पहिल्यांदा थोडंच केलं, हे असंच करतं। त्यांचं कार्यक्रमाची रूपरेषाच तशी असते दरवर्षी। त्याच्यामुळे त्यांचं काय आता ते काय एखाद्याचं आता गरिबाचं चालतंय काय, त्यांचं काय, त्यांच्याकडे सगळं आहे म्हणून चालतं, ते करतायत। शेतकऱ्यांच्या शेतातला चिखल सुकलेला आहे परंतु अद्याप मदत मिळाली नाही। शेतकऱ्यांच्या शेतातला चिखल म्हणजे सुकला म्हणण्यापेक्षा ते आणखी परत चिखल व्हायची वेळ आहे। म्हणजे सगळं चिखलात गेलं आहे, धान्य सुद्धा सगळं पीक नुकसान गेलं, शेतात गेलं आहे। आम्ही म्हणतोय की या वर्षीचे तर पैसे द्या, पण याच्या अगोदर मागच्या वर्षी दुष्काळ पडला, या दुष्काळाचं अनुदान दिलं म्हणून सगळे गावोगाव केला जातो, आणखी आम्हाला पैसे मिळाले नाहीत। मागच्या वर्षी विमा कंपनीचा ॲग्रीमेंट फक्त मिळाला आहे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 25%, 75% राहिलेली रक्कमसुद्धा सर्वांना मिळाली नाही। ते म्हणतात दिली, म्हणलं कुणाला दिली त्याची याद्या द्या। त्याच्यासाठी उपोषण करतायत किसान विकास आघाडी आमची तिथं। मी सगळ्या कलेक्टरना बोलतो, कलेक्टर गायबच झाले, काल तर भेटलेच नाहीत।
म्हणजे मला सुद्धा भेटत नाही तर मग जिल्ह्याला आता काय काल कुठं कुणी सांगतंय संभाजीनगरला गेले कुणी सांगतात मोबाईल स्विच ऑफ. त्याच्यामुळं ह्या याद्यासुद्धा आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा या वर्षीचा विषय तर सोडा 2020-21चा विमा मिळालेला नाही. त्याच्यासाठी पण मी कोर्टात जायचं तयारीत आहे की ज्या धाराशिवनं कोर्टात गेल्यामुळे त्यांना मिळाला. आमचं तसं बीड जिल्ह्याच्या वतीनं मी खासदार म्हणून आता परत ते करतो आहे. आणि 23चा जो विमा आहे त्या विम्याचं म्हणजे आपले फक्त अग्रिम 25% मिळाला आहे, 75% रक्कम मिळालेली नाही आहे. एवढंच नाही तर आता जे दुष्काळी अनुदान होतं मागच्या वेळी दुष्काळ सगळा जाहीर झाला, जे दुष्काळी अनुदान जे द्यायचं होतं त्याचाही काही जणांना काही पैसे मिळालेत, काही जणांना मिळालेले नाहीत. म्हणजे सरसकट आणखी पैसे मिळालेले नाहीत. अगोदर ते तर द्या, आता या वर्षीचं कधी देणार? या वर्षी तर सरकारकडे किती पैसे आहे त्याचा अंदाजच नाही आम्हाला. आणि काय देणार? काही घोषणा मात्र 100% देणार सरकार आहे. त्याच्यामुळे बाकी काही आता या सर्व मंत्रिमंडळ त्याचे जे सांगतात काही मंत्री त्याच्यावर एक आपला ह्याच्यातून बोललं पाहिजे की सर्वजण मंत्री असे म्हणतायत की महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी काय केलं. अरे बाबा हो, तुम्ही म्हणतात त्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होतात ना, तुम्हीच मंत्री होता. 10-20 मंत्री पहिले इकडले दादाकडले पहिले होतेच, इकडले शिंदे साहेबाकडले मंत्री तेच होते. मग हेच महाविकास आघाडीमध्ये सगळे होते तर त्याच्यात काय. पीक विम्याचा तुम्ही विषय बोलला. हो एक अशी माहिती समोर येते की पीक विमा संदर्भात बजाज झाला सामाजिकपणे आणण्यात आली होती. मात्र एकालाही पीक विम्याची रक्कमच दिली नाही. राजेसाहेब देशमुख असे म्हटले की ती पीक विम्याची रक्कम पालकमंत्र्यांना त्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि तो सगळा जो पैसा आहे तो अभिनेत्रींना आणण्यात जातो. रश्मिका मानधनाला तब्बल 2 कोटी रुपये काल पालकमंत्र्यांना दिलं होतं. ते पण त्यांचं म्हणणं नाही, आता त्याचे आकडे मला माहीत नाहीत. मला सर्व गोष्टीचा अभ्यास झाल्यावर मी बोलेल. राजसाहेब देशमुख जर बोलले असतील तर त्यांना आपण विचारून घेतलं, त्यांना माहिती असेल म्हणून ते बोलले असतील. मला त्याच्याविषयी नाही सांगता येणार. पण माझी भूमिका एक आहे की माझ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे तर ती का दिले जात नाहीत. आणि तुम्ही एवढा पैशाचा खर्च अमाप खर्च केला जातो या सर्व या गोष्टीवर, तेवढे जर शेतकऱ्याला वाटले तर खूप चांगलं होईल ना. शेतकरी आमचे कडबा घेऊन काय ते गवत घेऊन मस्त एखादं ही करतील ना, आणखी चांगल्या पद्धतीचं नृत्य करतील. शेतकरी सुद्धा सगळे चांगलं म्हणजे खूप आनंदानं घेवरून जाते. बीड जिल्ह्यातल्या महायुतीच्या आमदारांनी निवडणूक लढण्याच्या संदर्भात धास्ती घेतली आहे का? ज्या पद्धतीने प्रकाश सोळंके यांनी आपली निवृत्ती जाहीर केली आणि दुसरीकडे आता गेवराईचे जे विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार हे देखील म्हणतात आहेत की मी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार नाही म्हणून. त्यांना नक्की माहीत आहे की आपला पराजय आहे. मग पराजयाला समोर जाण्यापेक्षा काहीतरी ऑप्शन काढा, ही त्यांची फक्त पळवाट आहे. त्यांना माहीत आहे की ही सर्व लोकसभेच्या परिस्थितीनंतर तर काय परिस्थिती, लोकसभेचा निकाल असा लागल याच्यावर त्यांना वाटतच नव्हतं ना. असं लागल्यापासून तर त्यांची अशी धरसोड झाली की त्यांना वाटतं की आपलं कुठंही काही करणं आहे. त्याच्यामुळं 6ची 6 विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होते. राहुल गांधींना प्रदेशामध्ये ओबीसी यासोबत आदिवासी दलित समाजाच्या आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्यावरून आता राज्यामध्ये पडसाद उमटत आहेत. भाजप असेल यासोबत शिंदे सेना असेल यांच्या सगळ्यांच्या वतीनं आंदोलनं राहुल गांधींच्या विरोधात केले जातात. मुळात राहुल गांधींचं वक्तव्य जे होतं त्याला आपण सहमत आहात का आणि ज्या पद्धतीनं आंदोलन होतं त्यावर काय? नाही, राहुल गांधींचं जे वक्तव्य ते मी पूर्ण बघितलेलं नाही आहे. सर्व गोष्टी बघून त्याच्यावर